केंद्राप्रमाणे राज्यातही भाजपचा सेनेला झटका। कॅबिनेट मंत्रिपद द्यायला नकार, 2 राज्य मंत्रिपदांवर बोळवण। तरीही शिवसेनेची सत्तेत राहण्याची तयारी। एकनाथ खडसे यांच्या मंत्रिमंडळातल्या गच्छंतीनंतर रिकामं असलेलं महसूल खातं चंद्रकांत पाटील यांच्याकडे जाण्याची शक्यता। वारकऱ्यांची पवित्र गटार चंद्रभागा झालीये गटारगंगा। गटारातलं पाणी थेट जातंय चंद्रभागेत। IBN लोकमतचा स्पेशल रिपोर्ट। जळगावमध्ये जैन इरिगेशनच्या अशोक जैन यांचा 104 एकर वन जमिनीवर डल्ला। कोर्टाचे जमीन परत देण्याचे आदेश। पाऊस येताच पाणी बचतीच्या संदेशाचा पडला विसर। हिंगोलीत पाईपलाईन मधून होतीये गळती, पण नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं साफ दुर्लक्ष। एका आदर्श लग्नाची गोष्ट डामडौल टाळून बँक अधिकारी प्रीती कुंभारे आणि आयकर उपायुक्त अभय देवरेंनी बांधली लग्नगाठ। वाचलेले पैसे दिले आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या पुनर्वसनासाठी। राज्यभरात ईद उत्साहात साजरी। नमाज पठणाबरोबरच परभणीत तरुणांनी मुस्लिम बांधवांना भेट दिली, रोपटी। आणि तुकाराम महाराजांच्या पालखीचं बेलवडीत पार पडलं पहिलं रिंगण, तर ज्ञानोबा माऊलींची पालखी आज फलटण मुक्कामी। संत तुकारामांच्या पालखीचा मुक्काम निमगाव केतकी। नमस्कार, मी केतकी जोशी। गावाकडच्या बातम्यांमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। वारीचे वेध अवघ्या महाराष्ट्राला लागलेत। विठुरायाच्या दर्शनासाठी सगळे वारकरी आसुसलेले आहेत आणि विठुरायाच्या दर्शनाबरोबरच पवित्र चंद्रभागेमध्ये स्नान केलं जातं। पण या चंद्रभागेची अवस्था काय आहे तेच आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। ही बातमी आहे पापनाशनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रभागा नदीची। अवघीच तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखियला। पंढरी पुण्यभूमी भीमा दक्षिण वाहिनी, तीर्थ हे चंद्रभागा महापातकाधुनी, असं तुकाराम महाराज आपल्या अभंगातून म्हणतात। पण चंद्रभागा नदीच्या तीरावर उभं राहून जर पात्राकडे आपण कटाक्ष टाकला तर संत तुकारामांनी वर्णन केलेली चंद्रभागा हीच आहे का अशी शंका येते। इतकी भयान अवस्था या चंद्रभागेची झाली आहे। आषाढी वारीची पंढरीमध्ये एकीकडे गर्दी वाढायला लागली आहे। भाविक मोठ्या श्रद्धेनं चंद्रभागेच्या स्नानासाठीही गर्दी करतायत, पण पात्रात पुरेसं पाणीच नाहीये। जे पाणी आहे ते अत्यंत घाणेरडं आहे। पात्रातल्या शेवाळ कपड्याच्या चिंध्यांनी हे अवघं वाळवंट व्यापलंय। प्रचंड अस्वच्छता आणि दुर्गंधी असं सगळं वातावरण इथं आहे। आणि आता त्यात भर पडलीये ती शहरातल्या ड्रेनेजच्या म्हणजे गटारीच्या पाण्याची। नदीच्या तीरावरच्या गटारीच्या पाण्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्थाच पंढरपूरमध्ये नाहीये। त्यामुळे नागरी वस्तीतल्या गटारीचं हे पाणी चंद्रभागा नदीच्या वाळवंटात एका डबक्यामध्ये साठतंय। या गटारीतून हे पाणी थेट चंद्रभागेमध्ये मिसळलं जातंय। आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी देहू आळंदीसह राज्यभरातून दिंड्या आणि पालख्या पंढरपूरकडे वाटचाल करतात। आषाढीचा सोहळा अवघ्या 8 दिवसावर येऊन ठेपलेला आहे आणि पंढरपूर शहरामध्ये आषाढी वारीची कामं मात्र अजूनही संत गतीनंच सुरू आहेत असं खेदानं मला म्हणावं लागते। माझ्या पाठीमागं आपण पाहतात, मी आता चंद्रभागेच्या तीरावरती उभा आहे आणि या ठिकाणी पंढरपूर शहरातली ड्रेनेजचं पाणी या खड्ड्यामध्ये साठवलेलं आहे। पात्रातला हा भाग आहे आणि हे ड्रेनेजचं पाणी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी साठल्यामुळं ह्या ठिकाणी जे साठवण्याचा ताल आहे ते फोडून हे पाणी आता थेट पात्रामध्ये चाललेलं दिसते। म्हणजे या ड्रेनेजच्या पाण्यामध्ये भाविकांना आंघोळ करावं लागणार आहे, स्नान करावं लागणार आहे। वारकरी भाविक मोठ्या श्रद्धेनं चंद्रभागेच्या या स्नानासाठी या ठिकाणी येत असतात आणि
स्थानिक प्रशासन मात्र त्यांना या ड्रेनेजच्या पाण्यामध्ये स्नान घालायला मजबूर करते. अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी आपल्याला दिसते. आपण पाहतोय की अतिशय मोठ्या वेगानं स्पीडनी हे पाणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साठलेलं आहे आणि या ठिकाणाहून हे सगळं थेट पाणी पात्रामध्ये चाललेलं आहे. पंढरपूर शहरातले जो चंद्रभागेच्या तीरावरचा जो भाग आहे त्या भागातील नागरिकांच्या ड्रेनेजचं हे सगळं हे पाणी या ठिकाणी साठलेलं आहे आणि हे पाणी काढण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न होता. अनेक वर्षापासून वारकऱ्यांची मागणी आहे की हे पात्रामध्ये या ठिकाणी तुम्ही हे पाणी काढू नका, याला पर्यायी व्यवस्था करा. शासन कोट्यावधी रुपयांच्या घोषणा करते. आता देखील वारीच्या नियोजनापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी 5-5 कोटी रुपये आषाढी वारीच्या नियोजनासाठी देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. प्रत्यक्षामध्ये हे पैसे येत आहेत का आणि येत असतील तर ते कुठे खर्च होत आहेत हे आता तपासावं लागेल. सुनील उमरे, IBN लोकमत, पंढरपूर. यानंतर पण आपण एक आणखी स्पेशल रिपोर्ट पाहणार आहोत. राज्यातली वनजमीन लाटण्याचे प्रकार समोर आलेत आणि जळगावमध्ये सुद्धा अशीच लाटलेली जमीन वन विभागाला परत करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत. या आदेशानुसार जैन इरिगेशनचे अशोक जैन यांच्यासह अनेकांना 104 एकर जमीन वन विभागाला परत करावी लागणार आहे. आपण पाहूयात आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांचा हा स्पेशल रिपोर्ट. जळगाव शहरालगत सावखेडे बुद्रुक इथल्या वनविभागाची ही 104 एकर जमीन अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आहे. 1964 मध्ये बेरोजगार झालेल्या सोनारांना उदरनिर्वाह म्हणून शेतीसाठी ही वनजमीन देण्यात आली होती. पुढे 1990 मध्ये तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी ही वनजमीन कुठलेही अधिकार नसताना NA केली. या सर्वे नंबर 218 मध्ये रितसर रहिवासी प्लॉटही पाडण्यात आले. इथं चंद्रशेखर शंकर नांदेडकर यांनी 1 तर जैन इरिगेशनचे अशोक जैन यांनी 8 प्लॉट खरेदी केले. पण बेकायदेशीर जमीन हस्तांतरणाविरोधात सामाजिक वनीकरण विभाग न्यायालयात गेला आणि कोर्टानं जिल्हाधिकाऱ्यांनी केलेलं जमीन वाटप अवैध ठरवत ही जमीन पुन्हा वन विभागाला परत करण्याचे आदेश दिले. वन विभागानं आपल्या वन जमिनी या काही लोकांना किंवा संस्थांना हस्तांतरित केल्या तर त्या व्यक्तींना किंवा त्याच्या वारसांना ती वनजमीन ज्या कारणासाठी दिली त्याच कारणासाठी वापरावी लागते. अन्यथा ती वनजमीन वन विभागाला परत करावी लागते. जळगावमध्ये तर मात्र या नेत्यांनी किंवा या कार्यकर्त्यांनी थेट वनजमिनीचे प्लॉट पाडून त्याची विक्री सुरू केली आहे. या प्रकरणी आम्ही जैन इरिगेशनचे अशोक जैन आणि जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्याशी संपर्क साधला. त्यात अशोक जैन म्हणतात की आम्हाला यासंबंधी कलेक्टरची कुठलीही नोटीस मिळाली नाही. तर जळगावचे जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल सांगतात की यासंबंधी नोटीस देण्याची प्रक्रिया सुरू आहे. वनविभागाची लाटलेली जमीन कशी परत मिळवता येऊ शकते याचं आदर्श उदाहरण जळगावच्या सामाजिक वनीकरण विभागानं न्यायालयासमोर पुराव्यानिशी सादर केलं. म्हणूनच वनविभागाला ही जमीन परत मिळणार आहे. याच धर्तीवर राज्यभरात कार्यवाही झाल्यास वनविभागाची लाटली गेलेली लाखो हेक्टर जमीन वन खात्याच्या ताब्यात पुन्हा येईल, यात कुठलीच शंका नाही. प्रफुल्ल साळुंखे, IBN लोकमत, मुंबई. या स्पेशल रिपोर्ट नंतर बातमी आहे मराठवाड्यातली. मराठवाडा दुष्काळामध्ये एक एक थेंब पाण्यासाठी अक्षरशः तहानलेला होता. प्रत्येक जण पाणी बचतीचं महत्त्व त्यावेळेला सांगत होते. आता मात्र त्याचा विसर पडल्यासारखं वाटतंय. कारण हिंगोली शहराला सिद्धेश्वर धरणातून पाणी पुरवठा केला जातो, पण पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमध्ये हे अशा प्रकारे जागोजागी पाणी वाया जातंय. पण या पाण्याच्या नासडीकडे हिंगोली नगरपालिकेचे अधिकारी मात्र साफ दुर्लक्ष करतायत. आता पाण्याची नासाडी होतीये. सिद्धेश्वर धरणात सध्या मृत साठा आहे. पाऊस चांगला पडला तरच इथे पाणी साठणार आहे. पण हे असं पाणी कायम वाया जात आहे आणि त्याला जबाबदार कोण असा प्रश्न सुद्धा विचारला जातोय. यानंतर आपण इथे एक ब्रेक घेतोय आणि ब्रेक नंतर आपण पाहणार आहोत अमरावतीतल्या एका आदर्श लग्नाची गोष्ट.
लग्न सोहळा म्हटला की बँड बाजा वरात घोडे असा सगळा डामडौल आपल्या डोळ्यासमोर येतो. पण अमरावतीमध्ये मात्र पार पडलेला एक विवाह सोहळा या सगळ्याला अपवाद ठरला. लग्नात होणाऱ्या खर्चाची रक्कम या दाम्पत्यानं त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातल्या मुलांच्या शिक्षणासाठी म्हणून दिली आहे. आपण बघूयात आयकर विभागात उपायुक्त असलेल्या अभय देवरे आणि IDBI बँकेत मॅनेजर असलेली प्रीती कुंभारे यांच्या एका आदर्श लग्नाची गोष्ट. विद्युत रोषणाई, शामियाना, मानपान आणि पंचपक्वान असे लग्न सोहळे तुम्ही पाहिले असतील. समाजातला मान आणि प्रतिष्ठा जपण्यासाठी लग्न सोहळ्यांवर लाखोंची उधळपट्टी केल्याचे अनेक उदाहरण आपण पाहिले असतील. मोठेपणाचे हे असे सोहळे समाजाला काय देतात? काहीच नाही असं याचं उत्तर आहे. मग हे चित्र प्रत्यक्ष कृतीतून बदलण्यासाठी अमरावतीतील देवरे आणि कुंभारे कुटुंबियांनी पुढाकार घेतलाय. उच्च शिक्षित असलेल्या अभय आणि प्रीतीनं शिक्षणाचं महत्त्व ओळखलंय आणि म्हणूनच त्यांनी लग्नासाठी होत असलेला वायफळ खर्च टाळून तेच पैसे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचा शैक्षणिक खर्च भागवण्यासाठी दिलेत. अगर बड़े लोग पहल नहीं लेंगे तब तक बड़े लोग छोटी शादी नहीं करेंगे. तो जो लोग बड़े लोगों को फॉलो करते हैं वो छोटी शादी कराने कैसे सोचेंगे? समाजाचं आपण देणं लागतो आणि ते आपण विसरून चालणार नाही असं मत अभयच्या वडिलांनी व्यक्त केलंय. बाबासाहेब आंबेडकरांचा विचारात एक धागा मला पकडायचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, तुमच्या कमाईचा हिस्सा 20वा भाग जर तुम्ही समाजाकरिता दिला ते अतिशय महत्त्वाचे आहे. तोही भाग जर तुम्ही शिक्षणाकरता उपयोगी लावला तर तो त्याहीपेक्षा उत्तम. लग्न आणि वाढदिवस साजरे करणारे अनेक मंडळी आपल्याला पाहायला मिळतात. मात्र साधेपणानं लग्न करून सामाजिक भान राखणारे अभय आणि प्रीतीसारखी जोडपी तरुणाईसाठी खरा आदर्श आहे. संजय शेंडे, IBN लोकमत, अमरावती. यानंतर जाऊयात पर्यटनाला. निसर्गाची मुक्त हस्तानं उधळण असलेल्या सातारा जिल्ह्यातला ठोसेघर धबधबा सध्या ओसंडून वाहतोय. पावसाळ्यामुळे हा जो धबधबा आहे हा पाहण्यासाठी राज्यभरातून पर्यटक सुद्धा मोठ्या संख्येने येत आहेत. सातारा शहरापासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर हा ठोसेघर धबधबा आहे. या परिसरात असे अनेक छोटे मोठे धबधबे पर्यटकांचं लक्ष वेधून घेत आहेत. अनेक पर्यटक या ठिकाणी हा निसर्गाचा आनंद डोळ्यात साठवण्यापेक्षा अति उत्साह दाखवतात आणि या धबधब्यात उतरण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यासाठीच म्हणून इथे एक प्रेक्षक गॅलरी सुद्धा उभारण्यात आली आहे. यानंतर आपण इथे एक ब्रेक घेतोय आणि ब्रेक नंतर इतर घडामोडी पाहूया. देशभरात आज रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. परभणीत तर ईद निमित्ताने एक अनोखा उपक्रम पाहायला मिळाला. पूर्णा शहरातल्या काही तरुणांनी इथे मुस्लिम बांधवांना आज रोपटी भेट दिली. आज पूर्ण शहरभरामध्ये तब्बल 1000 झाडं लावण्यात आली आहेत. वनमंत्री कंटीवार यांच्या 2 कोटी वृक्ष लागवड योजनेनं प्रेरित होऊन ईदच्या निमित्तानं पूर्णेतल्या काही तरुणांनी हा उपक्रम आज राबवला. यावर्षी मुस्लिम समाजाच्या मतांसाठी सगळे राजकीय पक्ष भुसावळच्या ईदगाह मैदानासमोर एकवटलेले पाहायला मिळाले. आगामी नगरपालिकेची निवडणूक डिसेंबरमध्ये आहे आणि त्यामुळे सगळेच राजकीय पक्ष आतापासूनच कामाला लागलेत आणि निवडणुकीत मुस्लिम मतं महत्त्वाची ठरतात असा अंदाज लावत सगळेच पक्ष आपापलं वर्चस्व दाखवण्याच्या इथे प्रयत्नात आहेत. आणि यानंतर आपण बघूयात वारी संदर्भातल्या काही घडामोडी.
आजचा दिवस होता रिंगणाचा. तुकाराम महाराजांच्या पालखीचं बेलवडी इथं गोल रिंगण पार पडलं. तुकोबारायांच्या पालखीचा हा पहिला रिंगण सोहळा आहे. पहिल्या टप्प्यातला हा रिंगण सोहळा असतो. वारी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ होताना जे रिंगण सोहळे असतात ते अक्षरशः डोळ्याचे पारणे फेडणारे असतात. बेलवाडीतल्या या रिंगण सोहळ्यामध्ये वारकऱ्यांचा उत्साह सुद्धा पाहण्यासारखा होता. आधी रिंगणाच्या मध्यभागी पालखी आली, त्यानंतर मानाच्या दिंड्या आल्या. विणेकरी, तुळशी वृंदावन घेतलेल्या वारकरी महिला रिंगणात आल्या आणि त्यानंतर रिंगणात अश्व आला. अश्वानं रिंगणात फेरी मारायला सुरुवात करताच ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष झाला आणि अश्वाच्या पायाखालची माती भाडी लावण्यासाठी वारकऱ्यांची एकच झुंबडही उडाली होती. आता माऊलींची पालखी जी आहे ती फलटणला मुक्कामी असणार आहे, तर तुकोबारायांची पालखी जी आहे ती निमगाव केतकी इथे आज मुक्कामाला असणार आहे. गावाकडच्या बातम्यांमध्ये आपण इथेच थांबतोय, पण जाता जाता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आजच्या वारीतली काही खास क्षणचित्र.